परभणीतल्या घटनेच्या निषेधार्थ जालना बंदची हाक देण्यात आली आहे। या बंदच्या घोषणेमुळे जालना कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवण्यात आली आहे आणि बाजार समितीमध्ये होणारी 5 ते 6 कोटी रुपयांची उलाढाल त्यामुळे ठप्प झालेली आहे। या सगळ्याचा आढावा घेतला माझ्या सहकाऱ्यानं। परभणी येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ आज संपूर्ण जालना जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे। सकल आंबेडकरी समाज आणि वडार समाजाकडून ही हाक देण्यात आली आहे। सध्या मी जालन्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उभा आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर पूर्णतः कृषी उत्पन्न बाजार समितीतले व्यवहार जे आहेत ते आज पूर्णपणे ठप्प राहणार आहे। त्यामुळे व्यापाऱ्यांनी सुद्धा या बंदला प्रतिसाद दिल्याचं आपल्याला दिसून येते। आज सकाळपासून त्या ठिकाणी हे जे गाळ्या या ठिकाणी पूर्णतः बंद झाले। शेतकऱ्यांनी विक्रीसाठी माल आणू नये असं आवाहन कालच कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनानं केलं होतं। त्यामुळे आज जर आपण बघितलं तर संपूर्णतः बाजार समिती ही बंद आहे। त्यामुळे व्यापाऱ्यांनी सुद्धा या ठिकाणी या बंदला आवाहन दिल्याचं आपल्याला दिसून येतं। जर या साईडला बघितलं तर संपूर्ण जे गाळे आहेत ते सुद्धा या ठिकाणी बंद असल्याचं आपल्याला दिसून येते। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना।